पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मित्रपक्षांबाबत सावध पवित्रा घ्यायला आता सुरुवात केली। उद्धव ठाकरेंच्या जहरी टीकेनंतरही पंतप्रधान मोदींनी शिवसेनेबाबत कोणतेही नकारात्मक विधान करणं जरूर टाळलंय। मित्रपक्षांबाबत मोदींचं एक पाऊल मागे। जहरी टीकेनंतरही मोदी शिवसेनेबाबत सकारात्मक। मित्रपक्षांशी सूर जुळवण्यासाठी भाजपची मवाळ भूमिका। लेकिन हमने गठबंधन का जो धर्म है उसका पालन किया। साथी दलों को साथ लेकर हमने सरकार में सबको जोड़ने का प्रयास किया है और हमारे साथी दल भी ग्रो करे, ये उनकी इच्छा रहेगी और हम भी चाहेंगे वो ग्रो करें। हम कभी नहीं चाहेंगे कि हमारा साथी दल एट द कॉस्ट ऑफ साथी दल हम बड़े बने, ये हम कभी नहीं चाहेंगे। कहीं कुछ छोटी मोटी किसी की अपेक्षा रहेगी तो उनको मन करता है कि दबाव डालने से शायद फ़ायदा मिलता है तो कोई वो रास्ता लेता है, किसी को लगता है नहीं मिल बैठ करके बातचीत करने से फ़ायदा होता है तो वो रास्ता लेता है। तो राजनीतिक दलों के अपने अपने स्वभाव रहते हैं। उत्कर्षाच्या काळात मित्रपक्षांना 4 हात पुरू ठेवणारा भाजप आता मित्रपक्षांच्या बाबतीत किती बॅकफूटवर आलाय याचा अंदाज पंतप्रधान मोदींच्या या विधानावरून येतो। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी चौकीदार चोर आहे अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका चालवली असतानाही स्वतः पंतप्रधान मोदी यांनी मात्र शिवसेनेबाबत आपण सकारात्मक असल्याचे संकेत दिले आहेत। एकीकडे शेतीची कोलमडलेली अवस्था आणि दुसरीकडे तरुणाईंचा मनात असलेला संताप यामुळे त्यांना आता मित्रपक्षांवर अवलंबून राहावं लागणार असं स्पष्ट दिसत आहे। त्यामुळेच त्यांनी आता पुन्हा एकदा त्यांची जी 13चीच गोष्ट होती सबका साथ सबका विकास, त्या सबका साथ मध्ये त्यांनी विरोधी पक्षांना म्हणजे एनडीए मधल्या त्यांच्या घटक मित्र पक्षांना बरोबर घ्यायचं ठरवून विरोधी पक्षांना उत्तर द्यायचं ठरवलेलं दिसतंय। त्या मुलाखतीच्या सुमारासच म्हणजे कालच जरी चंद्रकांत दादा पाटील काही बोलले असले तरी सुद्धा युती ही त्यांना करावी लागेल, म्हणजे ते युतीचे प्रयत्न करतील असं दिसतंय। आणि मोदींनी त्यावर मित्रपक्षांना आम्ही बरोबर घेऊन जाऊ, सगळ्यांना एकत्र ठेवू असे जे उद्गार काढले त्यावरून ते स्पष्ट दिसतं। आता खेळी शिवसेनेला करायची आहे। आता शिवसेना काय करते ते पाहणं फार मोठं कुतूहलाची गोष्ट ठरेल। 5 राज्यांमधील निवडणूक निकालांनंतर हर एक फ्रेंड जरुरी होता है याची जाणीव भाजपला होऊ लागलीये। निश्चितच यामुळे भाजपच्या मित्रपक्षांची बार्गेनिंग पॉवर वाढणार हे निश्चित। तुषार रुपनवरसह ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही।